युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे, अजित पवार जिवंत आहे असं म्हटलं मी तर तुम्ही काय म्हणाल, वेडागिडा झालाच काय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल आहेत अजित पवार जिवंत असण्याचा. लोक कमेंट करून राहिले, व्हिडिओ व्हायरल करून राहिले. काय नेमकं याचं मागचं कारण काय आहे? हा व्हिडिओ बघा माझ्या बाजूचा. हो आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय, मेला काय? नाही मेला, नाही ना, जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. हो आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. ते आजोबा म्हणून राहिले अजित पवार जिवंत आहे. हे असे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होऊन राहिले. तुम्ही काय म्हणाल? अशा लोकांना कानूनी सजा झाली पाहिजे का? कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजाशी खेळ नाही. आणि अजित पवारला जाऊन सतत 3 महिने होऊन राहिले. अजित पवार जिवंत आहे तर मग आहे कुठं, येऊन का राहिले नाही? बरोबर नाही का? म्हणजे सोशल मीडियावर कमेंट होऊन राहिले, व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे. आणि अजित पवारचे जुने व्हिडिओ नवीन पद्धतीने एडिटिंग करून व्हायरल करून राहिले. आणि अजित पवार जिवंत असण्याचा एक व्हिडिओ व्हायरल करून दाखवून राहिले जनतेला. हे जनतेला एक भयभीत करण्याचं एक कारस्थान निर्माण होऊन राहिलेलं आहे. आणि जनतेच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलाय, खरंच अजित पवार जिवंत आहे का? अजित पवार जिवंत आहे तर मग आहे कुठं? अजित पवार कोण्या बंगल्यावर आहे का? अजित पवारला शरद पवारने दामून ठेवलाय का कुठं? अजित पवारला शरद पवारने बाहेर देशात पाठवलाय का? असे प्रश्न, असे कॉमेंट, असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे सोशल मीडियावर. काय खरं काय खोटं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. हा घात तुम्हाला माहिती आहे कोणा पद्धतीने झालेला आहे? प्लेन क्रॅशने अजित पवारचा घात होतो. पण हे आजोबा हा ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून राहिले, हे आजोबा व्हिडिओच्या माध्यमातून सांगून राहिले तर खरंच अजित पवार जिवंत असण्याचा हा हेतू खरंच खरा असेल का? खरंच अजित पवार जिवंत असेल का? काय वाटतं तुम्हाला? अजित पवारचा घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करणाऱ्याचा आता नाही पता नाही. घात करणारा कोण असणार? कोणा केला असेल अजित पवारचा घात? प्रश्न निर्माण झाला असेल ना तुमच्या मनात. कारण अजित पवार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते ना. मग घात करणारा कोण असेल? कोणा केला असेल अजित पवारचा घात? हे असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले की खरंच जिवंत आहे का अजित पवार असं पण वाटल ना. मग अजित पवार जिवंत आहे तर हाय कुठं? कुठं दामून ठेवलं? काय शरद पवारने दामून ठेवलं म्हणून सुनीत्रा पवार बोलत नाही, शरद पवार बोलत नाही? काय नेमकं? हे असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. ते आजोबा म्हणून राहिले की शरद पवारने अजित पवारला कुठेतरी पाठवलं, शरद पवारचा अजित पवारचं बोलणं होते. या पद्धतीनं हे आजोबा सांगून राहिले. तुम्हाला माहितच आहे सीबीआय सीआयडी आपल्या महाराष्ट्रातील हे चौकशी करणं चालू आहे त्यांची. आणि अजूनही ते जिवंत असण्याचा काहीही प्रूफ अजूनही मिळाला नाही. आपण कशावरून म्हणा अजित दादा जिवंत आहे? आणि हे जे व्हिडिओ व्हायरल होतात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा हेतू काय आहे? खरंच अजित पवार जिवंत आहे का? मग अजित पवार जिवंत आहे हाय कुठं? मग कोणा बाहेर देशात पाठवलं का त्यांना? कुठं असेल ते? हा तर प्रश्न निर्माण तर होणारच ना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करण्याचं कारस्थान चालू आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवार जिवंत नाही आहे. अजित पवारचा घात झाला, पण घात कोण केला हे पण अजून माहित झालं नाही ना. अजित पवारचा घात कोण केला हे पण माहित नाही ना. पण व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले अजित दादा जिवंत असण्याचा. पण अजित दादा जिवंत नाही आहे, कारण सीबीआय सीआयडी हे जांच करत आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हे अजूनही पत्ता माहित झालं नाही की अजित दादा जिवंत आहे. मग घात कोणी केला अजित पवारचा हे अजूनही पता नाही. घात करणारा कोण असणार? काय असणार? कोण असणार? बीजेपी आहे? PSR कंपनीचा मालक आहे? शिवसेना आहे? काँग्रेस आहे की कोण आहे? तर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारचा घात केला. विमान ब्लास्ट कोणा केला असेल? काय वाटतं? PSR कंपनीच्या मालकाने केला का? कारण त्याच्या अकाउंटला 145 कोटी रुपये आले होते PSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला. कोण पाठवले असं?
आणि आजोबाच्या व्हिडिओ मध्ये सांगून राहिले, हे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा हेतू हाच आहे की अशा फालतू व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या मनात भ्रमित होऊ नका आणि स्वतःच्या मनात एक प्रश्न निर्माण करू नका अजित पवार जिवंत असण्याचा. कारण अजित पवार जिवंत नाही आहे. अजित पवार जिवंत असले असते तर मग आतापर्यंत आले का नाही, ते का वाट बघत आहे? महाराष्ट्रातली जनता तर त्यांची वाट बघून राहिली, का येऊन राहिले नाही ते? कारण दादा अजित पवार जिवंतच नाही आहे. कारण जिवंत असण्याचा काही प्रूफ नाही आहे. आणि आपण जिवंत करू तर डोकं पागल करणं गरजेचं आहे. मग डोकं पागल होऊन जाईल. त्यापेक्षा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष न देता अजित पवारचा घात कोणा केला हे माहित करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी रोहित पवार झुंज देत आहे आणि आपल्याला त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा की हे जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले या व्हिडिओची चौकशी झाली पाहिजे नाही का? सीबीआय CID ने चौकशी केली पाहिजे नाही का? काय वाटते? अशा व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना काय केलं पाहिजे? सरकारने काय त्याला सजा दिली पाहिजे? कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.